नमस्कार मित्रांनो, मी संजय. तर आज आपण बघणार आहोत की केंद्र सरकारकडून LIC मार्फत विमा सखी योजना ही LICने आणलेली आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक महिलांना महिन्याला 7,000 रुपये पगार भेटणार आहे आणि चांगलं काम केलं LICकडून तर महिलांना कमीत कमी 48,000 रुपये वर्षाला बोनस मिळणार आहे. तर मित्रांनो, चला आपण त्याची प्रोसेस बघू आणि कसं अप्लाय करायचं, कोणत्या महिला अप्लाय करू शकतात, कोणत्या नाही आपण बघणार आहोत. तर चला पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला समजून जाईल की कोणत्या महिला अप्लाय करू शकतात आणि कोणत्या नाही. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, सर्वात पहिला तुम्हाला या साईटवर यावं लागणार आहे licindia.in/LICS बीमा सखी. त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ LIC बीमा सखी महिला करिअर एजंट हे तुम्हाला दिसून जाईल. जनरल इन्स्ट्रक्शन ऑफ टू कंडिशन याच्यामध्ये बघा मित्रांनो LIC सखी MCA स्कीम और सर्जरी स्टूपिड स्कीम एक्सक्लूसिव फॉर वुमन विथ स्टेप्युलरी पिरियड ऑफ 3 years. तर मग बघा मित्रांनो, हे फक्त महिलांसाठीच हे करू शकतात, महिलांसाठीच प्रोसेस आहे. सगळे महिलाच फक्त याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत करू शकतात काम. मित्रांनो कमीत कमी 3 वर्षापर्यंत करू शकतात. सेकंड ह्याच्यामध्ये मित्रांनो बघा द अपॉइंटमेंट ऑफ पर्सन अंडर MCA स्कीम नॉट विथ राईट ऑफ सॅलरीड अपॉइंटमेंट ॲज ऑन एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन. तर याच्यामध्ये मित्रांनो कॉर्पोरेशनमध्ये जे कामाला आहेत किंवा गव्हर्नमेंट जॉब असतील, सॅलरी कॉर्पोरेटरमध्ये काम करत असेल तर त्यांच्यासाठी हे व्हॅलिड नाही आहे, ते इथं अप्लाय नाही करू शकत मित्रांनो. तर तिसरं बघा मित्रांनो मिनिमम कंप्लीट एज 18 years ॲट डेट ॲप्लिकंट मॅक्झिमम एज एंट्री 70 years. म्हणजे मित्रांनो कमीत कमी 18 वर्षाच्या वरती पाहिजे, 70च्या आत वरती पाहिजे, अशाच महिला यासाठी अप्लाय करू शकतात. तर चौथं बघा मित्रांनो मिनिमम क्वालिफिकेशन 10वी पास लागणार आहे मित्रांनो. याच्यासाठी कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे. तर तिसरं बघा मित्रांनो परफॉर्मन्स नॉर्म ॲट द फुलफिल ड्युरिंग इच स्टॅप्युलरी इयर. मित्रांनो ते जे काही तुम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे आहे ते त्याच्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला बसणं हे गरजेचं आहे. आता फर्स्ट इयर कमी नंबर ऑफ लिव्ह दिले 24 आणि कमिशन दिलेलं आहे बघा मित्रांनो. फर्स्ट इयर 48,000 रुपये. त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे 24 हे दिलेले, 24 टार्गेट दिलेले 24 पॉलिसींचं वर्षांसाठी आणि 48,000 रुपये तुमचा हा बोनस देणार आहे. काम चांगलं केलं तर तुम्हाला मित्रांनो 48,000 रुपये हा बोनस येणार आहे. कमीत कमी तुम्हाला 24 पॉलिसी करणे हे गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा खाली तर स्टायपेड पेएबल लिहिलेलं आहे. स्टॅट्युटरी इयर्स स्टिपेड पेएबल मंथ. आता पहिल्या महिन्यासाठी महिलांना 7,000 रुपये सॅलरी भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 7,024 तुम्हाला महिन्याला 2 इन्शुरन्स पॉलिसी करणं गरजेचं आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला 24 फायली केल्यानंतर महिन्याला 7,000 एका वर्षासाठी तुम्हाला भेटणार आहेत. प्रत्येक वर्षी महिन्याला 7,000 रुपये. सेकंडमध्ये मित्रांनो बघा तुम्हाला 6,000 रुपये सब्जेक्ट टू 65% पॉलिसी कंप्लीट इन द फर्स्ट स्टॅट्युटरी इयर ऑफ फेस फोर्स ऑफ द एंड कंप्रोस्टिंग मंथ ऑफ सेकंड इयर. याच्यामध्ये तुम्हाला तिसरं दिलेलं आहे 5,000 अंडर द तेच लिहिलं मित्रांनो. 65% तुमचं टार्गेट कंप्लीट झालेलं असेल पाहिजे, तेव्हा ते तिसऱ्या वर्षाला तुम्हाला 5,000 रुपये सॅलरी दिली जाईल प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने. तर 65% म्हणजे मित्रांनो 24 जे दिलेलं आहे 24 ह्याच्या 65% तुम्हाला कारण 17 ते 18 हे होईल. तर खाली दिलेलं आहे बघा रिलेव्हंट ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑफ एम्प्लॉई शाल नॉट बी एलिजिबल टू रिकॉर्ड ॲज MCA रिलेव्हंट शाल इन्क्लूडिंग द फॉलोइंग फॅमिली मेंबर्स स्पाउस children including the adopted and step children whether you dependent or not parent brother sister and म्हणजे जे याच्यामध्ये कोण एलिजिबल नाही आहे, राहू नाही शकत हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर खाली बघा रिटायर एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन ऑफ एक्स एजंट सिकिंग अपॉइंटमेंट शॅल नॉट बी ग्रँटेड एजन्सी MCA स्कीम. तर याच्यामध्ये ज्यांच्या आधी कुठली एजन्सी आहे किंवा कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात किंवा रिटायर आहेत त्यांच्यासाठी हे नाही घेऊ शकत. सेकंड दिलेलं आहे एक्झिस्टिंग एजंट कॅन नॉट अप्लाय रिक्वायरमेंट. म्हणजे आधी जर एजंट म्हणून काम केलेलं आहे ते तर त्यांनाही त्याच्यासाठी ते नॉट एलिजिबल नसणार आहेत मित्रांनो. तर तिसरं दिलेलं तर लास्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ शोल्ड अपलोड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन. तुम्हाला पासपोर्ट साईजचा एक फोटो लागणार आहे त्याच्यामध्ये. तर खाली दिलेलं आहे द फॉलोइंग डॉक्युमेंट शोल्ड अटॅच द ॲप्लिकेशन फॉर्म.
खाली सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला या सगळी कॉपी द्यायची. त्याच्यामध्ये बघा एज प्रूफ आहे, दुसरा ॲड्रेस प्रूफ आहे, सेल्फ अटेस्टेड एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आहे. तुम्हाला 10वी पास सर्टिफिकेट दिलं तरी चालते मित्रांनो, तेवढं बास होऊन महिलांसाठी. त्याच्यामध्ये खाली आता दिलेलं आहे द ॲप्लिकंट इज लायबल टू रिजेक्टेड बाय द इफ द इन्फॉर्मेशन फर्निशड इनकम्प्लीट. म्हणजे मित्रांनो जर चुकीची माहिती दिली किंवा इनकम्प्लीट फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेबल नाही आहे. तर चला मित्रांनो खाली आपण बघून घेऊया की त्याच्यानंतर खाली क्लिक करा त्यानंतर बीमा सखीवरती, तर तुम्हाला दुसरा विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा एक फॉर्म येईल समोर. तर मित्रांनो असा एक फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव टाकायचं आधारप्रमाणे जसं असेल तसं, जेंडर महिलाच असेल, नॅशनॅलिटी टाकायचं इंडियन, डेट ऑफ बर्थ आपली जी आधार कार्डवर जी बरोबर आहे तीच टाकायची. ते तुमची जे डेट ऑफ बर्थ असेल 18 ते 60च्या मध्ये 70च्या मध्येच असायला पाहिजे एज आपलं. तर खाली मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आय डी टाकायचा खाली. त्याच्यानंतर ईमेल आय डी हा एकदाच यूज होऊ शकतो त्यामुळे एकच टाकायचा आहे. जेव्हा काय आपल्या डिटेलमध्ये पूर्ण ॲड्रेस टाका, पिनकोड टाका खाली. खाली पिनकोड जो ॲड्रेसवर आहे प्रॉपर तोच टाका. खाली रिलेव्हंट द एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर, जर तुम्ही एजंट आहात काय आहात ते तिथं टाकायचं, येस और नो, काम करता नाही करता, एजिबल आहात नाही आहात ते तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर खाली इथं कॅप्चा टाकायचा आहे. तिथं नो केल्यानंतर खाली इथं कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो इथं सबमिटचं बटन आहे ते सबमिट करायचं आहे. मित्रांनो फॉर्म भरलेला आहे तर सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या नेक्स्ट पेजवर येऊन जाईल. तर तुम्हाला इथं तुमचे सिलेक्ट करायचं आहे. तर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे कुठला आहे, महाराष्ट्र आहे, दुसरा आहे कुठला, आणि चेक सिटी करायचं आहे, क्लिक टू सिटी. नंतर तुम्हाला इथे सिटी सिलेक्ट करायची आहे. कमीत कमी तुम्ही 3 सिटी सिलेक्ट करू शकता इथे. जी सिटी सिलेक्ट करायची तुम्हाला कोणती सिटी सिलेक्ट करायची ती सिटी सिलेक्ट करा. एकदा सिटी सिलेक्ट करून क्लिक फॉर ह्याच्यावर करा, मी क्लिक करा. तर मित्रांनो इथं तुम्हाला 3 ब्रँच येतील. तर तुम्हाला इथं 3 ब्रँच सिलेक्ट करायचे आहेत. ते एवढ्या ह्याच्यामधून कुठल्याही 3 ब्रँच तुम्ही सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये. जास्तीत जास्त मॅक्झिमम 3 ब्रँच सिलेक्ट करू शकता, कमीत कमी एक आपण ब्रँच सिलेक्ट करू शकतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही इथले कुठली 1 करा किंवा 3 करा, तुम्ही 3पर्यंत करू शकता. मॅक्झिमम 3 तुम्हाला चान्स दिलेले त्याने 3 ब्रँच सिलेक्ट करायला. तुम्ही या ब्रँचसोबत काम करा, नंतर सबमिट करून टाका. सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं और रिस्पॉन्ड विल बी शॉर्टली हिअर, तुम्हाला याचा एक मेल वगैरे काहीतरी येईल की तुम्हाला तुमची जी ID रजिस्टर झालेलं आहे, तुमचा प्रोसेस झालेला आहे, याचा तुम्हाला मेल वगैरे येईल मित्रांनो. याच्यामध्ये मेल येईल, मेसेज येईल. ते फक्त तुम्ही एकदा मेल वगैरे चेक करत राहा, मेसेज चेक करत राहा. तर मेल वगैरे आल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे तुमचा लॉगिन ID पासवर्ड वगैरे सगळं भेटून जाईल. ती प्रोसेस करून मित्रांनो महिलांसाठी एक चांगली संधी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून LICच्या मार्फत जी योजना आखलेली आहे ती योग्य चांगली आहे. तुम्ही त्याला अप्लाय करून तुम्ही त्याच्यात काम करू शकता. चांगले आहे, तुम्ही एक्स्ट्रा ॲडिशनल इन्कम म्हणून पण ते पाहू शकता. त्यामुळे तिथं तुम्हाला एक चांगला इन्कम सोर्स भेटण्याची. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून ज्यांना ज्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला जाईल, त्यांना त्याची माहिती होईल. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. धन्यवाद.